नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत कविठा येथे गजाननराव यांच्याकडे. गजाननरावांकडे आपलं बोरस्ते ॲग्रोसेल्स कॉर्पोरेशनचं 1000 लिटर टँक कॅपॅसिटीचा राऊंड टँकचा फॅन ब्लोअर आहे, ज्याचं आपण आज बेल्ट आणि ऑइल चेंज करणार आहोत. ते सिस्टीम एवढं सोपं आहे, याचं मोठं इझी आहे, मोठं काही हो. जास्त मोठं याचं म्हणजे असं हार्ड नाही आहे एवढं. हां हो सहज घरी करू शकतो आपण. हा सहज घरी करू शकतो आपण. ते पण कसं आता मी आणलं एक वेळेस तुम्हाला बोलावलं. गजानन भाऊ, मार्केटमध्ये एवढे 4-4 लाखाचे ब्लोअर आहेत, तुम्ही ते सोडून हे बोरस्ते ॲग्रोसेल्स कॉर्पोरेशनचं ब्लोअर घेतलं. आता तुम्ही मला सांगा की तुम्ही हे जे ब्लोअर घेतलं, तर या ब्लोअरचा तुमचा अनुभव कसा आहे? व्यवस्थित आहे? काही त्रास आहे का? असं काही काही नाही आहे ना? म्हणजे पण प्रेशरही चांगला आहे. प्रेशरही चांगलं आहे ना? प्रेशर चांगला आहे ना, जी मशीन मस्त आहे. फक्त प्रॉब्लेम असल्याच्यानं प्रॉब्लेम मशीन मध्ये काहीच नाही. मला तर आता ह्या मशीन बरोबर हे मशीन म्हणजे परवडते, म्हणजे असं परवडते बघा, प्रेशर चांगला आहे. चांगलं आहे. पण दुसरी गोष्ट आता आपण ते प्रेशर जास्त आहे याले आणि कंपनी चांगली आहे. कंपनी चांगली प्रेशरही मस्त आहे. पण अजून रेट मध्ये कमी आहे. रेट मध्ये कमी, बजेटमध्ये आहे ना आपल्या? बजेट मध्ये आहे आणि खूप हाय फाय आहे. आणि त्याचं ते आता मार्केट उठल्याच्या ना आता तो बस 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 पण कास्तकाराचं असं एवढ्या रुपयाची हिंमत नाही होत. नाही होत ना. हा हिंमत नाही कास्तकाराचं. आता मला सांगा, एवढे 4-4.5 लाख रुपये गुंतवून कोण करणार आहे? याचं कधी याचं मेंटेनन्स नाही याच्यावर, झिरो काहीच मेंटेनन्स नाही आहे. काहीच नाही याच्यावर, झिरो मेंटेनन्स आहे. आम्ही आणली त्यावेळेस पासून इथे अख्खा हात लावला नाही, फक्त आम्ही ते नोजल बदललो. बस हो ते इंडियनच पाहिजे. हा आमचं काम म्हणजे यानं चांगलं होऊन राहिलं ना. अजून जर 2 जर नोजल लावलं तर खूप पैसे येते. हा, असा फरक पडते ना तो. तिथं 2च्या जागी 4ही लावले तर एवढे महागात नाही पडत ना ते. महागात नाही पडत. गजानन भाऊचं हे जे ब्लोअर आहे, हे जवळपास 6 वर्ष जुनं आहे आणि आजही हे व्यवस्थित चालू आहे. कुठल्याच प्रकारचा काही त्रास नाही आहे. हे गजानन भाऊ स्वतः आपल्याला सांगत काहीच नाही आहे. त्यावरून बोरस्ते ॲग्रोसेल्स कॉर्पोरेशनच्या पार्टची क्वालिटी आपल्याला कमी लक्षात येते. बजेटात ते. दुसरं कसं हो आता हे मस्त आहे. मला सुरुवातला आता काही जण म्हणे नाही मग नट टाईट करत जाय ना, येते ते समोर. ह्याने टच केलं तर येईन मग. हा, तो मोठा नट टाईट कर, नंतर लावून त्याला. पहिले टाईट करून घे. मित्राचीच घे काही जण म्हणत. हो, पण ते कसं आता पैसे लय असल्याच्यानं जशी त्याची किंमत खूप आहे. किंमत खूप आहे ना. मला बा मग हे आणल्या ना की प्रॉब्लेम काहीच नाही याच्यामध्ये. कर कर. करा लागते बाकी प्रॉब्लेम. पहिले ते नट टाईट करून घे. पहिले इकडचे शाफ्टचे, शाफ्ट इकडे ओढला जाईल नाही तर. त्याला टाईट करून घे. हा, ढिलं कर ना. ढिलच करावं लागेल. शाप इकडे येऊन बोरस्ते ॲग्रोसेल्स कॉर्पोरेशनचे ब्लोअर शेतकरी इतक्या आवडीनं वापरतात. त्याचं कारण हेच आहे की हे स्वस्त दरात आहेत, इझी मेंटेनन्स आहे आणि पार्ट क्वालिटी खूप छान आहे. याची बांधणी खूप सुंदर आहे आणि वापरायला सोपं आहे आणि इफेक्टिव्ह आहे. ते लवकर हे होते ते. हो. आता आपण याचं ऑइल चेंज करतो आहे. मित्रांनो, आमचा उद्देश असा आहे की आमचे बोरस्ते ॲग्रोसेल्स कॉर्पोरेशनचे स्प्रेअर युनिट घेणारे जे आमचे शेतकरी बांधव आहेत, ते मेंटेनन्सकरिता कुठल्याही टेक्निशियनवर डिपेंड राहायला नको. त्याकरता आम्ही शेतकऱ्यांना प्रॉपर एज्युकेट करतो आमच्या, आणि त्यांना मेंटेनन्स सिस्टीम पूर्ण समजून सांगतो, जेणेकरून काही अडचण आल्यास शेतकरी बांधव ते स्वतःच रिपेअर करून आपलं स्प्रेइंगचं काम पूर्ववत करू शकतात. त्यांचा वेळ आणि पैसा दोन्हीही वाचतो.